श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मनुष्याने नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहावे, कारण सत्याची कास धरणे ही परमेश्वराची पूजा करण्यासारखे आहे। सत्य मनुष्याला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन येतो। सत्याने वागणाऱ्यांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात। स्वामी, स्वामी तुम्ही गीता का मागवलीत? नाही म्हणजे तुमचं सामर्थ्य इतकं आहे की तुम्ही स्वतः गीता सांगितली, मग आता हे? बाळप्पा धीर धर, वेळ आली की सगळं कळेल तुला। स्वामी, काय रे, कशी काय चालली आहे साधना? आपण मला विचारताय स्वामी? मी काय सांगू, या भक्ताविषयी आपल्याहून चांगलं कोण जाणू शकतं? संसाराच्या भानगडीत अडकलायस फार, अजून स्वतःचा प्रपंच सुरू व्हायचा आहे। हो स्वामी, काय करावं तेच कळत नाही, मार्गच सापडत नाही। काय योग्य काय अयोग्य हेच कळत नाही। स्वामी, आपण मार्ग दाखवा। अरे मार्ग त्याने आखून दिलाय, तू पावलं टाकत राहा, मार्ग आपोआप सापडत जाईल। एक लक्षात ठेव, प्रपंच करा पण त्यात अडकून पडू नका। स्वामी, आपलं मार्गदर्शन असताना आम्ही संसाराच्या जाळ्यात कसे अडकू? आपला आशीर्वाद पाठीशी असू दे। आम्ही तुम्हाला सद्बुद्धी देऊच, त्याशिवाय आणखी एक गोष्ट तुला आम्हाला द्यायची आहे। काय स्वामी? ही घे गीता, हिचं रोज पठण करत जा। हो स्वामी। आम्हाला ठाऊक आहे, का हा प्रश्न तू आम्हाला विचारणार नाहीस? हो स्वामी, आपल्या आदेशामागचं कारण जाणून घ्यायचं कधीच वाटलं नाही, कारण आपण जे सांगता करता ते आमच्या भल्यासाठी, याचा ठाम विश्वास आमच्या मनात आहे। बहुत अच्छे, ही भगवद्गीताच तुला भावी आयुष्यात उपयोगी पडेल, रोज वाचत जा। हो स्वामी, मी रोज ही गीता वाचेन। येतो स्वामी। देव आपला भला करो संतोषराव, तुम्ही खरंच पुण्याचं काम करतायत दान धर्म करून। अहो संतोषराव, तुमच्यामुळेच आमचं घर चालतं। तुमच्या आमच्यावर अनंत उपकार आहेत। धन्य मी नाही, धन्य स्वामी आहेत, ज्यांनी मला ही कुवत दिली, नियत दिली की मी दान धर्म करू शकेन। संतोष, हा काय प्रकार आहे? तुला आम्ही मागच्या वेळेसच सांगितलं होतं की ही गावातली भिक्कारडी मंडळी माझ्या घरात घुसता कामा नये, तरी ही लोक इथं कशी? बाहेर वा, लाज वाटत नाही? एवढ्या मोठ्या आणि श्रीमंताच्या घरात घुसताना? बाबा, मी त्यांना आत बोलवलंय। बाबा, मी दान धर्म करतोय, कुणालाही भीक देत नाहीये की दारात उभं करायला। मी समजतो ही दान घ्यायला आलेली मंडळी आपली अतिथी आहेत, आणि अतिथीसारखं म्हणजेच त्यांना प्रत्यक्ष भगवंतासारखंच वागवायला हवं। अति चांगुलपणा बरा नव्हे, कधी कधी तो घात करतो। दान करावे, आपली तेवढी पात्रता आहे, पण दान धर्म करताना लोक आपल्याला गृहीत धरणार नाहीत याची काळजी घ्यावी। बाबा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा। स्वामी असताना माझा घात करणं शक्य आहे, आणि चांगुलपणाचं म्हणत असाल तर प्रत्येक माणसात मला स्वामी दिसतात, मग त्यांना भगवंतासारखं नाही, मग मी कसं वागवणार? बरं संतोषराव, येऊ आम्ही? या, पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा या।
हो, आणि पडवीत तुमच्यासाठी खायला ठेवलंय, तर पोटभर जेवून जा. संतोष, बजावून ठेवतो. या असली भिकारडी लोक पुन्हा या घरात नको, कळलं? वहिनी, लोकांसमोर आज पुन्हा दादाची पाठराखण केली, पण किती दिवस करणार? लोकांना त्यांच्या सवयी माहिती आहेत, त्यांचं वागणं, त्यांचा स्वभाव माहिती आहे. ते सांगायची त्यांना गरज नाही, गरज आहे ती दादाला सांगायची, त्याच्या स्वभावात बदल आणण्याची. भाऊजी, तुम्ही तुमच्या चांगुलपणाने भल्या भल्यांना सुधारलत, मग ह्यांनाही समजावून सांगा ना. नाही, तो माझा मोठा भाऊ आहे आणि त्याला असं. तसं नाहीये. तुम्ही लहान मोठे ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा. अहो अहो आपल्या नात्याचा विचार करा, तुमच्या मोठ्या भावाचा विचार करा. आणि यांना सुधारायची आता खूप गरज आहे. कारण मोहन सुद्धा आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालायला लागलाय, आणि मला हे अजिबात नकोय. काळजी करू नका, स्वामी आहेत, स्वामी त्यांना सद्बुद्धी देतीलच. सरकार, दया करावं गरीब. अरे असं किती वेळ आमचे पाय धरून बसणार आहेस तू? ती जमीन आमच्या नावावर कधी करतोयस ते सांग. सरकार, अहो जमीन सोडून दुसरं काय बी मागा. अहो जमीन आहे म्हणून तर माझं घर चालतंय सरकार, आणि तेवढंच उत्पन्नाचं साधन आहे, आणि जमीन पण गेली तर मी खायचं काय सरकार? कर्ज घ्यायच्या आधी याचा विचार करायचा होता, कळलं का? पण सरकार, मी तुमचं कर्ज फेडणारच आहे की, थोडं तरी मला मदत द्या. काय मुदत बिदत मिळणार नाही, आणि तुला कर्ज देतानाच सांगितलं होतं, एकदा का मुदत संपली की आम्ही एक बी दिवस वाट बघणार नाही. आता आमची कर्जाची रक्कम तरी परत कर, नाहीतर जमीन तरी आमच्या नावावर कर. काय? अहो शरदराव, असं काय करू नका हो. निदान माणूस की म्हणून तर एक मुदत द्या मला. अहो मी तुमचं कर्ज फेडणार, जाऊ खरंच फेडणार. काय मुदत बिदत मिळणार नाही, चल निघ. शरदराव, अहो तुमच्या पाया पडतो मी शरदराव. मला जास्त बोलायला लावू नको, घशाला कोरड पडते मग माझ्या. कोमल, कोमल, पेलाभर पाणी आणतीस? खूप ताण लागली. दादा, ही कुठली पद्धत झाली माणसांना वागवण्याची? संतोष, तू माझ्या भानगडीत लक्ष घालायची गरज नाही. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. असं कसं दादा? तू लोकांना इतकं तुच्छतेने वागवतोयस आणि मी बघत बसायचं? अरे असं का वागतोयस तू? यांना हीच भाषा कळते. नाही दादा, जनावरांना देखील प्रेमाने गुंजारलं तर त्यांना आपलं सांगणं कळतं. ही तर माणसं आहेत, आणि माणसा इतकी प्रेमळ भाषा कुणाला समजू शकते? तुझं हे तत्वज्ञान आहे ना, तुझ्या जवळ ठेव. व्यवहारात त्याचा काही उपयोग नाहीये. जा तू, आमचा मामला आहे, आम्ही बघू काय करायचं ते. हाणम्या, बोल लवकर, जमीन नावावर करतो का नाही? अरे दादा, असा काय ओरडतोयस? अरे तो आधीच घाबरलाय. हनम्या, काय झालंय? काय प्रकार घडलाय तो सांग. मी शरद दादाकडून थोडं कर्ज घेतलं होतं,
आणि त्याची परतफेड वेळेवर केली नाही म्हणून शरदादा बोलतात की तुमची जमीन माझ्या नावावरती कर म्हणून. मग चुकीचं काय त्यात? कर्ज खूप कमी आहे आणि माझ्या जमिनीची किंमत खूप जास्त आहे. शिवाय जमीन हेच माझ्या उत्पन्नाचं साधन आहे. मला थोडी जर मुदत दिली ना तर मी सगळं कर्ज फेडेन. दादा हा सांगतोय ना कर्ज फेडेन, मग ऐक ना त्याचं. मग थोडी मुदत द्यायला त्याला काय हरकत आहे? संतोष, तुला सांगितलं ना तू लक्ष देऊ नकोस म्हणून. तू या हरामखोरांना ओळखत नाहीयेस. याला आत्ता मुदत दिली ना की हा अशीच मुदत मागत राहणार. अरे अशी मुदत देत राहिलो तर आपलं दिवाळा निघाल एक दिवस. असं नाही होणार दादा. तू त्याला एकदा मुदत दे, वाटल्यास मी हमी देतो त्याची. अन्म्या तू जा आणि दिलेल्या मुदतीत कर्ज फेड, नाहीतर माझा शब्द खाली पडेल. नाही दादा, माझा जीव गेला तरी बेहतर, पण मी ठरल्यापर्यंत मुदत त्यांची वेळेवरतीच दिला नाही तर कर्ज फेडेल. दादा लय उपकार झाले तुमच्यावर, लय उपकार झाले. ये तू. संतोष, माझ्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही. जर का लक्ष घातलंस ना तर माझ्यासारखा दुसरा वाईट नाही. चल निघ. दादा तू इतरांशी जसा वागतो तसा आमच्याशी तरी वागू नकोस. निघ. मालक पाणी. मालक पाणी. मालक सोडा ना. मालक सोडा ना. काय करताय? सोडा ना मालक. सोडा ना मालक. सोडा ना मालक. मालक सोडा ना. आता सटकलीस तर बरोबर गाठतो तुला. अरे हरामखोर माणसा, लाज वाटत नाही? त्या आश्रम मुलीवर वाईट नजर टाकतोस. विवाहित आहेस, एक मुलगा आहे तुला. अरे या वयात असले धंदे करायला शरम वाटत नाही? काय कमी आहे तुला? अरे सोन्यासारखी बायको आहे तुला, तिला आनंदी ठेवायचं टाकून हे असले धंदे करत फिरतोस. चारित्र्य हा माणसाचा दागिना असतो, तो दागिन्यात फेकून देतोयस तू. अशानी विनाश ओढवून घेशील एक दिवस. काय कमी आहे तुला? तुझ्या भावाकडे बघ, शिक त्याच्यापासून, त्याचा आदर्श ठेव. वेळीच आवर स्वतःला, नाहीतर एक दिवस त्याच्याच करवी शिक्षा होईल तुला. लक्षात ठेव.
काय ग कोमल, काय झालं? काही नाही. अगं मग एवढी घाबरलीस का? घाबरलेली नाही. तू थांब. हे घे पाणी पी. सावकाश. आता सांग बरं काय झालं ते. काही नाही. अगं खरंच कसं काही नाही? तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. सांग बघू काय झालं ते. खरंच काही नाही. अगं तुला कुणी काही बोललं का? बोललं? हा नाही, कुणी काहीच बोललं नाही मला. अगं मग एवढी घाबरली आहेस का? वहिनी. हा बोल ना, काय झालं सांग ना. अगं मला ते मला ते बाहेर माणसं आली आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. हो हो. कोमल तू काहीतरी सांगत होतीस ना, सांग ना. हा सांग ना काय झालं ते. हो मला ते. अगं बोल ना. म्हणजे हे बघ घाबरू नकोस, सांग ना काय झालं ते. मला बाहेर विंचू दिसला. काय? अगं एवढ्यावर ना तू घाबरलीस होय? वेळेवर सावध झाले नसते तर तो मला डसला असता. अगं डसला तर नाही ना, मग झालं तर. स्वामींचीच कृपा म्हणायची की तो डसला नाही. अगं एवढ्याने किती घाबरली आहेस तू. अगं इतकी घाबरली आहेस की तुझी अजून धडधड होतीये. मलाही घाबरवलंस ना. बर चल आपण बाहेर जाऊन बसूयात. हा चल, आधी तो शांत हो बघू. चल. कोमल माझ्या हातून सटकलीस यावेळेस तू. आज नशिबाची साथ होती तुला, दरवेळी नशीब तुला मदत करेल असं नाही ना. अगं माझ्या घरी काम करून पोट भाळणारे मोलकरीण तू तेव्हाच करतेस, पण एक ना एक दिवस हारशील ना. माझ्या पुढे हात टेकशीलच ना, असं नाही सोडणार तुला. चुकीचा समज आहे बहुतेक, पण कोणीही तुला वाचवू शकणार नाही. यावेळेस माझ्या तावडीतून तू सुटूच शकणार नाही. नाही सोडणार मी त्याला, नाही सोडणार. अहो शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. अगं शांत कसं हो? अगं माझ्या बहिणीवर हात टाकलाय त्याला. मी नाही सोडणार त्याला, नाही सोडणार. हो ऐका माझं, असं करू नका. ऐकून तर घ्या. मला सोड, तू वाट सोड माझी. मी नाही सोडणार त्याला. सतत भाऊजीशी बोलून तरी घ्या. बाळ्या, अरे संतोष आणि मकरंदची मैत्री म्हणजे अगदी श्रीकृष्ण सुदाम्याची मैत्री. मैत्रीचा आदर्श अगदी जीवाशिवाचं मैत्र.